चल जीव, निघतोय मी. काय रे? शेवटचं भेटायलाही आला नाही. मला नका ठेवू एकट्याला. मला पण तुमच्या संग घेऊन चला. मी काय करू तुम्ही नसल्यावर? अरे पिढ्या, काय वेड्यासारखं बोलतोयस तू? हा, आता या घरात आपलं कोणी माणूस नको का? या घराला तुझी खरी गरज आत्ता आहे. आणि तू काळजी घे. स्वतःची आणि करायची सुद्धा. कळलं काय तुला? हा, असं रडू नकोस. थोडे दिवस धीर धर. मी लवकरच परत येतोय. ठीक आहे जीवा, ठीक आहे. काय सांगतेस काय तू? दीक्षित विकायला मी फितवला असं म्हणणं त्या बाईचं? कमालच आहे तिची. खऱ्याची दुनियाच राहिली नाही बाबा. बघ ना, केसचा निकाल सुद्धा त्यांच्याच बाजूने निघाला. आणखीन काय म्हणाले मुक्ता? काय म्हणणार रे बिचारी. सागरचा फोन आला तेव्हा तशीच पळत निघाली. आता तर काय, मेघनाच्या हातात सगळ्याच गोष्टी कायद्याने दिल्या आहेत. ती या लोकांना जीव नकोसा करणार आहे. असा संताप होतोय ना, काय करावं तेच कळत नाही मला. तू निदान मुक्ताला फोन तरी करून बघ ना. मला तिथलाच फोन मी घेतो. हॅलो पप्पा, मुक्ता बोलते. हा मुक्ता, मला सांग तिकडे काय परिस्थिती आहे? पप्पा, आम्ही केस हारलोय. नाही, ते ताईने मला सांगितलं, पण तिकडची परिस्थिती काय मला ती सांग पहिली. पद्माकर काकांनी ठरवलंय
क्षणी घर सोडतो. घर सोडतायत? तू एक काम कर, हे बघ, तू एक काम कर, तू त्या सगळ्यांना घेऊन आपल्या घरी निघून ये. पण नाही पण बिन काही बोलू नकोस तू. मी सांगतो ते ऐक, लक्षात ठेव. तू त्या लोकांना इथं घरी घेऊन ये, सगळ्यांना स्वतः तू जातीने घेऊन ये. प्लीज मुक्ता, रडू नकोस. ऐक माझा. बोला गोवर्धन. हे बघा, मला सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत. तुम्ही प्लीज सगळेजण निघून माझ्या घरी या. नाही 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 नाही, तुम्ही नाही, होम नाही, मी ऐकणारच नाही आता. असं काय करताय पद्माकर? हे घर तुमचं आहे, हक्काचं घर आहे. आजपर्यंत सरदेसांच्या घरात मी जसं हक्काने येत होतो ना, तसे प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. मला जे काही मिळालं ते मा साहेबांच्यामुळे मिळालं. हे घर तुमचं आहे. आम्ही शालिनीशी बोलतो. मी शालिनीताईंशी बोलू का? नाही तर ताईला बोला सांगू मी. नाही नाही नको, आम्ही बोलतो. नाही बोला तुम्ही, पण प्लीज प्लीज इकडे या. मी येऊ का घ्यायला तुम्हाला स्वतः? नाही नको, आम्ही कळवतो. ठीक आहे, पण नक्की आम्ही वाट बघतोय. ठीक आहे. गेले सगळे दावेदार घराबाहेर गेले. एकेकाला काढून टाकलं. आता या घरात फक्त मी आणि माझं कुटुंब. कोणाचा सासूरवास नाही, कोणाची दादागिरी नाही, कोणी हिशोब मागणार नाही, कोणी काही सुनावणार नाही. आता यापुढे या घराची मालकीण मी मेघना सरदेसाई. खरंच वाटत नाही? कसं वाटेल? अशक्य ते शक्य करून दाखवलंय मी. मला पाण्यात पाहणारे, माझ्यावर टीका करणारे, मला अक्कल शिकवणारे सगळे 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 आज घराबाहेर आहेत. माझा जो अपमान या घराने पाहिला, त्या अपमानाची शिक्षा त्या व्यक्तीला मी देणारच. आणि तेव्हाच माझा जीव शांत. हॅलो, दिवाकर बोलतोय. बोला. कसे आहात? कशी झाली तुमची विपश्यना? कशी झाली वगैरे ते काही मला माहित नाही, पण झाली. म्हणजे? नाही, मला वाटतं आता विपश्यना वगैरे फार झाली. मी उद्या येतोय मुंबईला. हो. बरं, दादा आहे का तिकडे? जरा फोन दे त्याला. नाही, ते घरी नाही आहेत, बाहेर गेलेत. बरं, मग वहिनी असेल ना, तिला फोन दे. वहिनी दिवाकर, तुम्ही उद्या या ना, मग आपण बोलू. ठीक आहे? नाही
तर एकंदरीत ही अशी परिस्थिती आहे. राहायला घर नाहीये, खिशात पैसे नाहीयेत, बँक अकाउंट्स काय आज न उद्या ते लोक गोठवतीलच. थोडक्यात हातात काहीही नाहीये. पण गोवर्धन, तुम्ही आम्हाला इथे बोलावलंत, खरंच हा तुमचा मोठेपणा आहे. हे तुम्ही असं का बोलताय पद्माकर साहेब? मासाहेब नसते आता आमचं अस्तित्वच नसल्यासारखं होतं. मी ताई लहान होतो तेव्हा त्यांनी आमच्या डोक्यावर हात ठेवला, निदान इथपर्यंत तरी पोहोचू शकलो आम्ही. हे जे काय आहे ते सगळं त्यांचं आहे, त्यांच्यामुळं मिळालं आहे, त्यामुळे तुमचंही आहे. आणि आपण काय एकमेकाला परखी आहोत. काळजी करू नका, काहीतरी मार्ग निघेल. मार्ग शोधायलाच हवा. शून्यातून सगळं उभं करायचंय. काळजी करू नका, मी आहे तुमच्याबरोबर. काय खोटा डाव फार दिवस नाही टिकवत, लवकरच उघडकीस येईल. आम्हाला काळजी वाटते ती दिवाकरची. वा बाबा, त्या सगळ्यांनी मिळून आपल्या विरुद्ध डाव रचला आणि आता तुम्ही त्यांचीच बाजू घेताय. नाही सागर, आम्हाला खात्री आहे दिवाकरला याच्यातली काहीही माहिती नसणार. त्या मेघनाने त्याला काही कळूच दिलं नसणार. मला असंच वाटतंय, पण मला अजून एक आशेचं किरण आहे. मला वाटतं दिवाकर साहेब इथे आल्यानंतर परिस्थिती बदलेल. बघूया काय होतंय ते. मामा, मामा तुला कळलं का? ज्योतीच्या डॅडना हार्ट अटॅक आलाय. माहितीये, माझ्यामुळेच आलाय. व्हॉट? काय बोलतेस तू? सांगते, सगळं सांगते. राकेश, रात्री तुझ्या पप्पांचा फोन आला होता. ते आज घरी येत आहे. ओके. ए मामा, पण घरी आल्यानंतर काका काकू सागर कोणीच घरात नाही आहेत. ते घर सोडून गेले तसं कळल्यानंतर पप्पा सॉलिड चिडतील ना. आणि ते चिडले ते पाहिल्यावर ज्योती आगीत तेल घालेल. प्रत्येक गोष्ट बडवून चढवून सांगेल. ओ नो. ओ येस. म्हणून मी काय केलं माहितीये? काय? अरुणरावांना फोन केला. त्यांना म्हटलं माझं एक काम आहे, मला मदत कराल? ते नाही म्हणू शकत नव्हते म्हणा. त्यांना मी म्हटलं तुम्हाला हार्ट अटॅक आलाय असं नाटक करा. ते लगेच तयार झाले. आता या निमित्ताने ज्योतीला तिकडे पाठवता येईल. म्हणजे त्यांना हार्ट अटॅक आलाच नाहीये? हे सगळं नाटक आहे? निव्वळ नाटक. ओके, पण मग आता मी काय करायचंय? कारण मामा हे सगळं ज्योतीला कळलंय आणि ती सॉलिड घाबरली माहितीये. तूही घाबर. तुलाही काळजी वाटते असं दाखव. आणि मुख्य म्हणजे तिला ताबडतोब माहेरी नेऊन सोड. तिथे तिला कसं थांबवायचं ते अरुणराव बघतील. आणि इथे तुझ्या वडिलांना कसं समजवायचं ते मी बघते. बरंच शिकायचंय तुझ्याकडून. चल चल, खूप काम आहेत, कामाला लाग. चल. अरुण, ज्यूस घेतोस ना? नाही, नको आता. अरुण, डॉक्टरांनी काय सांगितलंय? आता खायच्या पेच्या वेळा सांभाळायला हव्या ना रे. खरंच नकोय का आत्ता काही? मामा, डॅडी काय झालं? काही नाही, मी ठीक आहे बेटा. हो, पण झालं काय होतं? अगं, छातीत दुखत होतं. मी केवढी घाबरले.
एकदा वाटलं डॉक्टरांना फोन करून ॲम्ब्युलन्स बोलवून हॉस्पिटलमध्येच घेऊन जावं, पण मग हाच म्हणाला आधी आपल्या डॉक्टरांना बोलवून घे म्हणून. मग डॉक्टरांना फोन केला आणि लगेच तुलाही फोन केला. पण ते काय म्हणाले? कार्डिओग्राम काढलाय, सगळं नॉर्मल आहे. थँक गॉड. डॉक्टर म्हणाले कधी कधी ॲसिडिटीमुळे देखील चेस्ट पेन होतं. सगळ्या टेस्ट करून घ्यायला सांगितल्यात. चला, पण ॲटलिस्ट हार्ट प्रॉब्लेम नाही आहे एवढं नक्की. मी एवढी घाबरले होते ना, इथे येईपर्यंत जीवात जीव नव्हता माझ्या. डॅडी, तुमचं खाणं पिणं सगळं अनिश्चित आहे हो. आता तरी जरा वेळेवर खात पीत जा. हो, आता मीच स्वतः लक्ष घालणार आहे त्यामध्ये. ज्योती, एवढं काही सिरियस नाहीये, मी बरा आहे आता. हो, पण म्हणून लगेच कामाला लागू नका. तुमच्या शरीराने तुम्हाला इशारा दिला असं समजा आणि जरा आराम करा प्लीज. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेवर खात पीत जा, व्यायाम, चालणं या सगळ्या गोष्टी रेग्युलरली करा डॅडी प्लीज. हो ग बाई, सगळं करेन मी. पण एका अटीवर. 2 दिवस तू इथे येऊन राहायचं आणि माझ्याकडे लक्ष द्यायचं. आय रिअली मिस यू ज्योती. ज्योती, मान्य आहे मी तुम्हा दोघींच्याही बाबतीत, तुझ्या काय प्रीतीच्या काय, दोघींच्याही बाबतीत खूप चुका केल्यात. खूप खूप चुकलोय मी. मला आता पश्चात्ताप होतोय सगळ्या गोष्टींचा. पण मला खरंच कळत नाहीये ज्योती, आता होऊन गेलेल्या गोष्टी कशा सुधारू मी. खरं सांगू डॅडी, यापुढे कधीही वागताना थोडासा विचार करा. नक्की करेन मी बेटा. पण प्लीज तुम्ही दोघी माझ्यावर असा राग ठेवू नका. तुम्ही मुली, निकिता, प्लीज तुम्ही मला समजून घ्याल ना प्लीज.